काल रविवारी मळेवाड नजीकच्या कोंडुरे देऊळवाडी येथे भर दुपारी बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता। यामध्ये प्रभाकर मुळीक वय 60, सूर्यकांत सावंत वय 63, आनंद नाभी वय 54, पंढरी आजगावकर वय 52 हे गंभीर जखमी झाले होते। सद्यस्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत। या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। हल्ला केलेला बिबट्या हा यातील जखमी श्री मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता। या बागेच्या चारही बाजूनी पावसाचे पाणी साचले होते। त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठीण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता, परंतु रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता। वन विभागाने आज सकाळी पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोध मोहीम हाती घेतली। आज सकाळी 8:30 वाजल्यापासून जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वन विभागाची टीम दाखल झाली होती। यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आसगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आसगाव बांदा मळगाव माझगाव वनपनी मंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते। शोधा मोहिमेत हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले। यानंतर वनविभागाने 2 पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला। यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविण्यात आला। त्यानंतर शेडचा पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावले। यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला। साधारण 10 तासांच्या या पकड मोहिमेला सायंकाळी 6 वाजता यश आले। या मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। जेरबंद केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले। हा बिबट्या बिथरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्री पाटील यांनी सांगितले। रविवारी बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती। या मागणीचा विचार करता मळेवाड कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेसह ग्रामस्थांची मागणी त्यांच्या कानी घातली होती। पालकमंत्री यांनी या मागणीची दखल घेत तशा सूचना वनविभागाला दिल्या होत्या। वनविभागाने आज दिवसभर मोहीम राबवत बिबट्याला जेरबंद केल्यानंतर श्री मराठे यांनी वनविभागासह पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले।